सोलापूर महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात सुरू असलेल्या विविध विकास कामांची महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामांचा सविस्तर आढावा घेतला। सोलापूर महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामांचा सविस्तर आढावा घेतला। विकास निधी तसंच NTPCच्या CSR निधीतून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या प्रगतीची तपासणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। यावेळी प्राण्यांच्या सुरक्षिततेसह पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला। पाहणी दरम्यान आयुक्तांनी मोर पक्ष्यांसाठी नव्यानं उभारण्यात आलेल्या प्रशस्त पिंजऱ्याची तसंच वाघ आणि बिबट्या यांच्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पिंजऱ्यांची पाहणी केली। NTPCच्या CSR निधीतून प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष निवाऱ्यांचाही त्यांनी आढावा घेतला। या सर्व विकास कामांची गुणवत्ता अबाधित राखत ती निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या। मागील काही वर्षात मुसळधार पावसामुळे प्राणी संग्रहालय परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत संग्रहालयालगत असलेल्या नाल्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले। पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होऊन पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तातडीनं राबवण्याचे आदेश त्यांनी दिले। याचबरोबर संग्रहालयाच्या बाजूच्या मैदानात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वेडी बाभळीच्या झाडांमुळे परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळं ही झाडे मुळासकट काढून टाकून परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। प्राणी संग्रहालय आणि आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं स्पष्ट करत नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। पाहणी दरम्यान परिसरातील एका विहिरीवर रेल्वे प्रशासनाकडून दावा केला जात असल्याची बाब समोर आली। या संदर्भात संबंधित जागेच्या मालकी हक्काची खातरजमा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत पत्राद्वारे माहिती मागवण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले। आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। तसंच आधार हॉस्पिटल ते मंदिर परिसरादरम्यानच्या रस्त्यालगत आणि महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर झालेली अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले। संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या। शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिका कठोर पावलं उचलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे सोलापूर शहरातील महत्त्वाचं पर्यावरणीय, शैक्षणिक आणि पर्यटन स्थळ आहे। इथं सुरू असलेली सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे। प्राण्यांसाठी सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यासोबतच नागरिक आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे। पूर नियंत्रण, स्वच्छता, सुशोभीकरण आणि अतिक्रमण निर्मूलन या बाबींना प्राधान्य देत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल। या पाहणी दौऱ्यावेळी अतिक्रमण विभागाचे नीलकंठ मठपती, विभागीय अधिकारी जावेद पानगल, डॉक्टर सतीश चौगुले, गोकुळ चितारे, अविनाश वाघमारे, चेतन प्रचंडे, स्वप्नील सोलनकर यांच्यासह विविध विभागांचे अभियंते, विभाग प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। महानगरपालिकेच्या या पाहणीमुळे प्राणी संग्रहालयातील विकास कामांना अधिक गती मिळणार असून भविष्यात हे ठिकाण अधिक आकर्षक, सुरक्षित आणि पर्यटकांसाठी सुविधायुक्त बनणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।